नमस्कार, आम्ही सारे खवय्ये साठवणीचे पदार्थाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। जेवण म्हणलं की आपल्याला डोळ्यासमोर काय दिसतं? भरलेलं ताट, त्याच्यात वरण, भात, भाजी, पोळी, आंब्याचा रस, हो की नाही? पण या प्रमुख पदार्थांशिवाय आपल्या ताटामध्ये पापड, लोणची, कुरडया, खारवड्या हेही पदार्थ असतात। या पदार्थांना ताटात लागणारी जागा जरी छोटी असली तरी पोटातलं आणि जिभेतलं स्थान त्यांचं फार महत्त्वाचं आणि मोठं आहे की नाही? चला मग असेच काही साठवणीतले आणि आठवणीतले पदार्थ पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत ठाणे पश्चिम भागातल्या कांबळे ताईंच्या घरी। जाऊयात त्यांच्याकडे आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी साठवणीचे पदार्थ। चला। नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही? अगदी मजेत। छान आहात ना? हो मजेत मजेत। या या। हो नमस्कार। कसे आहात तुम्ही सगळे? खूप उकडतंय ना? हो। मलाही खूप त्रास होतोय गरमीचा। आपण एक काम करूयात, आधी शांतपणे गप्पा मारूयात आणि मग रेसिपीज कडे बोलूयात। चला। आवडलं? खूप। मला मुळात कोकम सरबत खूप आवडतं आणि त्यात एवढ्या उन्हात ना आलोय, मग ते जरा बरं वाटलं गार गार। सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं आजच्या खवय्याच्या भागात खूप मनापासून स्वागत। आपण जरा गप्पा मारूयात आणि मग रेसिपीज कडे बोलूयात, चालेल? बरं, मला जरा ओळख करून द्या ना सगळ्यांची। ही माझी मोठी बहीण शैलजा जाधव। नमस्कार। तिची धाकटी मुलगी कविता कांबळे, तिचा मधला मुलगा सचिन जाधव आणि हा मोठ्या मुलीचा मुलगा म्हणजे माझा नातू। अच्छा, वा वा। तुमच्या सगळ्यांना नमस्कार। आता जरा तुमच्या मावशींशी गप्पा मारतो। तुम्हीच सुरुवात करा। कशा आहेत तुमच्या मावशी? मावशी बरीच ऍक्टिव्ह आहे, ऍट दिस एज ऑल्सो। आय मीन खूप ऍक्टिव्ह आहे आणि बरंच काही काही शिकायचं असतं तिला। नेहमी नवीन नवीन काहीतरी शिकत असते। म्हणजे आम्हाला पण तेवढी एनर्जी नाही की आम्ही एक ते एक करतोय, पण शी इज क्रिएटिव्ह, मोर क्रिएटिव्ह। वा वा वा, व्हेरी नाईस। तुमची भाची तर खूप छान सांगते तुमच्याविषयी। तुम्ही क्रिएटिव्ह आहात, तुम्ही एनर्जेटिक आहात, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात। कसं काय कडे तुमच्याविषयी एवढं सगळं छान छान? आवडतं मला असं नवीन नवीन गोष्टी शिकायला आणि मी जे शिकले ते इतरांना शिकवायला आवडतं। तुम्ही क्लासेस घेता? हो हो। कसले क्लासेस आहेत तुमचे? स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्ग, म्हणजे असं महिलांना अर्थार्जन करता येईल असं। बरं। तर मग त्यांनी शिकावं आणि स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभी राहावं अशी एक माझी धारणा आहे। तर त्याप्रमाणे मी जे काही शिकते ते इतरांना शिकवते। बरं, तुम्ही सर्व्हिस करायचं? हो, मी गव्हर्नमेंट सर्वंट होते। महिला बाल कल्याण मधून रिटायरमेंट घेतली, VRS घेतली 2004 मध्ये आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने आधीच 1 वर्ष आधीच पाऊल टाकलं होतं। कुठला सुरुवातीला व्यवसाय तुम्ही मांडलात? कटलरी शॉप, जिथे जो ट्रेंड होता त्यावेळेला। बरं। साड्यांना वर्क करायचं, लेस, टिकल्या, मणी, मोत्यांचा दागिन्यांचं हे सगळं मटेरियल होतं, रॉ मटेरियल डिझाईन करणे, हँडमेड ज्याला आपण म्हणतो। हा, त्याचं रॉ मटेरियलचं दुकान। मग तुम्ही ऑर्डर्स घ्यायच्यात का? हो, ऑर्डर घेत होते आणि साइड बाय साइड क्लासेस पण घेत होते। वा वा वा। त्या तुमच्या मोठ्या बहीण, बरोबर ना? तुमची धाकटी बहीण, तुमची मुलं त्यांचं एवढं कौतुक करतायत, तुमच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलंय लहान बहिणीविषयी ऐकून। काय सांगाल त्यांच्याविषयी नेमकं? आहे, कष्टाळू आहे खूप ती। तुम्ही काय सांगाल तुमच्या मोठ्या बहिणीविषयी? या सगळ्याच्यात त्यांची मदत तुम्हाला नेहमी झाली असेलच? मला माहेरचं सगळ्यांचं अगदी सहकार्य, वेळोवेळी जेव्हा मी अडचणीत आहे, मला गरज आहे कोणाची पाठराखण हवी आहे, तेव्हा माझे बहीण भावंड अगदी भाच्यांपासून सगळे रेडी असतात, तुमच्या पाठीमागे असतात। बरं, तुम्ही नोकरी केली, तुम्ही व्यवसाय केला दागिन्यांचा किंवा मोत्यांचा, तुम्ही कपड्यांवरचं डिझाईन केलं, ह्या सगळ्याकडनं तुम्हाला किचनची पण फार आवड आहे, म्हणजे रेसिपीज करायची, वेगवेगळे पदार्थ, की कशी काय कडे? मग कसं झालं, इथे सासूरवाडीला आल्यानंतर सासूबाई मसाले करायचे। आमचा स्पेशल मसाला म्हणजे घाटी मसाला, कांदा, खोबरं, लसूण, आणि हा थोडं थोडं मला आवडला म्हणून मी माहेरच्यांना पण पुरवला। खाऊन पहा, चांगला आहे, माझ्या सासूबाई चांगला मसाला करतात, त्यांनाही आवडला आणि त्यांनाही चटक लागली। मग वर्षाचा मसाला करायला घेतला की आमचाही 1 किलो मिरचीचा मसाला करून दे, ही सांगणार ती सांगणार, सगळे म्हणजे बहीण भावंडांकडे, इव्हन बहिणीच्या सासूरवाडीला, बाच्यांच्या सासूरवाडीला, भावाच्या सासूरवाडीला, हे सगळ्यांच्या सासूरवाडी आणि सगळ्यांचे माहेर, सगळ्यांचे मसाले पुरवत गेले। त्याच्यामुळे मग एक आवड निर्माण झाली आणि एका मसाल्यापासून 4 मसाले शिकले। 4 मसाल्यापासून आता मी 25 ते 30 मसाले बापरे बापरे बाप, 25 ते 30 मसाले करता तुम्ही वेगवेगळे? खूप छान। मग आज जे आम्हाला करून दाखवणार आहात ते काय, म्हणजे असं मसाल्याचे पदार्थ आहेत का? मसाल्याचे पदार्थ 2 आहेत। नाव नका सांगू, ते सरप्राईज ठेवू आपण प्रेक्षकांसाठी, हो की नाही? मग किचन कडे बोलूयात।
हो हो. चला मग गप्पा मारून झालेल्या आहेत, लगेचच वळूयात किचनकडे. अनुराधा मावशींकडे आज आपण आलो आणि त्यांनी मला आल्याला छान कोकम सरबत पाजलं. आपल्या गप्पा झाल्या. आता आपल्याला पदार्थ करायचा आहे. तयार आहात का तुम्ही? ह्या साहित्यावरनं मला असं वाटतं काहीतरी मसालेदार पदार्थ तुम्ही करणार आहात का मसालाच करणार आहात? मसालाच करणार आहोत आपण. बरं, म्हणजे हा साठवणीचा पदार्थ आहे मसाला, हो की नाही? ह्याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा मग. बेडगी मिरची आहे, पटना मिरची आहे, बरं, धणे, सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे, खसखस, कांदा चिरलेला आहे, लसूण, 6 जिरे, चक्री फूल आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, मीठ, मिरे, हळद आहे, बडीशेप, हे काय, जायपत्री, हे दगडफूल, तीळ आहेत, मिरच्या झाल्यात, जिरे आहेत, वेलची आहे, हे काय, खडा हिंग. कोल्हापुरी स्पेशल मिसळ मसाल्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आपण आता कृती करूयात. काय करायला लागतं सुरुवातीला? प्रथम आपण मिरच्या भाजून घेऊया थोड्याशा तेलावर. भाजून घ्यायची का? आपल्याला गॅस लावायला. तुम्ही हे सगळं साहित्य प्रमाणातच घेतलंय का? म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्ती किंवा कमी लागणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे प्रमाणात घेतलेलं साहित्य आहे, लक्षात ठेवा. घ्या. पटना मिरची आपण सुरुवातीला घालायची आणि या भाजून घेतल्यानंतर काय वाटण करायचं? हो, वाटप करायचं. बाकीचेही मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत. बरं. काही आहे ते कोरडेच भाजायचे, काही तेलात भाजायचे. म्हणजे कोल्हापुरी स्पेशल मिसळ मसाल्यासाठी लागणाऱ्या ज्या मिरच्या आहेत, बेडगी आणि पटना मिरची, ह्या दोन्ही आपण आता भाजून घ्यायच्या कुरकुरीत, हो ना? त्याच्यामध्ये आपण आज कोल्हापुरी स्पेशल मिसळ मसाला करतोय. मिरच्या आपण भाजून घेतल्या. पुढे आपल्याला काय करायचं आता? आपण आता कांदा तेलावर भाजून. कांद्यासोबत काय लागणार आहे तुम्हाला? नाही, कांदा नुसताच भाजायचा आहे, कारण त्याला वेळ लागणार आहे. बरं. अगदी कमी तेल वापरायचं आहे का? हो. फक्त कांदा? हो, फक्त कांदा हा भाजायचा आहे. बरं, ठीक आहे. चांगला तांबूस होईपर्यंत भाजावं लागणार. बरं. भाजून झाला? हो, काढूया आता. वेगळ्या बाउलमध्ये काढूया कांदा. घ्या. पुढे काय करायचं आपल्याला आता? आता एक एक करून आपण सगळे मसाले कोरडेच भाजायचे आहेत. आता तेल नाही टाकायचं. बरं. आधी काय लागणार आहे मग आपल्याला? कुठलंही घेऊया. लवंग घेतलं तरी चालेल. लवंग. पुढे? लवंगीला थोडासा पांढरा रंग आला पाहिजे. बरं. म्हणजे समजायची ती व्यवस्थित भाजली गेली. बरं. आता काय, ही लवंग काढून घ्यायची? बरं. आपण ते आता त्या बाउल मध्ये टाकलं तरी चालेल. सगळे मिक्स आता एकत्रित करूया. नंतर आपल्याला एकत्रच हे. बरोबर. पुढे काय करायचंय? आता काही देणार खसखस. बरं, घ्या. तवा तापलेला असल्यामुळे ते आता पटपटत भाजल्या जाईल. खसखस पण भाजून झाली. पुढे काय करायचंय? मिरी आहेत ते भाजूया. बरं. काळी मिरी भाजूया. बरं. त्याच्यासोबत काहीच नाही? त्याच्यावर हे टाकलं, चक्री फूल, दालचिनी वगैरे टाकलं तरी चालेल. चक्री फूल टाकलं. एकत्रित भाजून घेऊया. कारण यांना भाजायला सारखा वेळ लागतो का? हे आपण मोडून घेऊया. हे दगडी फूल? हो, घ्या ना. दगड फूल घ्या, जायपत्री घ्या. किती लागणार आहे? ती सगळी टाका. असे हे मसाल्याचे पदार्थ आपण आता परत एकदा भाजायला घेतले. झाले आता हे भाजून? हो हो. आपण हे काढूया आता. बरं, घ्या काढून. पुढे काय लागणार आहे? बडीशेप घेऊया. बरं. हिरवी वेलची आहे, ती घेऊया. हिरवी वेलची. बरं. पुढे? हे भाजून घेऊया. त्याच्याबरोबर नाही, ह्याच्याबरोबर काही नाही. हे भाजलं गेले, आपण काढूया. बरं. हे सगळं ह्याच्यातच काढायचं एकत्र? बरं. आता एकत्रित जळून घ्यायचंय ना आपल्याला. बरोबर बरोबर. धणे राहिले? हो, धणे घेऊया. धणे भाजून झाले? हो हो. बरं. पुढे काय? खोबरं भाजूया. सुकं खोबरं? हो. किसून घेतलेलं? हो. बरं. सुकं खोबरं काय पटकन भाजून होईल? नाही, सुकं खोबऱ्याला उलट जास्त वेळ लागतो. सुकं खोबरंही आपलं आता भाजून झालेलं आहे. छान, अगदी लालसर झालेलं आहे, कुरकुरीत पण झालंय. हे आपण कांद्यासोबत मिक्सर मध्ये फिरवणार आहोत. अच्छा, म्हणजे मिक्सर मधनं वाटताना वेगवेगळं वाटायचंय का? आता आपले तीळ राहिलेले आहेत. पांढरे तीळ? हो. बरं. तिळामुळे रस्सा आपला चांगला रसरशीत होतो, घट्टपणा येतो त्याला. बरं. तीळ चांगले तडतडले. बरोबर. याचा पण खाऊ. मीठ आणि हळद आणि जिरे, 6 जिरे हे आपण भाजायचे नाही आहेत. ते आपल्याला मिक्सर मध्ये घालायचे. बरं. आता हिंग थोडासा भाजूया आणि
लसूण, खडा हिंग. खडा हिंग. बर, हिंगासोबत लसूण नाही का? नाही. बर, झाला भाजून. हो. हा कशासोबत काढायचा? आपण ह्या मसाला बरोबर घ्या मग काढू. आणि आता फक्त लसणाच्या पाकळ्या राहिल्या. लसूणला पण थोडंसं तेल घालायचं का? ते थोडं किंचित. तर लसूण आपला चांगला लाल झालेला आहे. लसूणही पूर्ण भाजून झालाय. बर, वा. आता भाजायचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आता फक्त हे मिक्सर मधनं वाटण करून घ्यायचं. सुरुवातीला काय? मिरच्या घेऊया. मिरच्या, पटना मिरची आणि बेडगी. वा. यातच आता हा, हे पण मसाला टाकू. मसाल्याचे सगळे भाजलेले पदार्थ. आता हेही वाटून झालंय. हो. पुढे काय आता करायचं? आपलं शिल्लक राहिले जिरे राहिले, शहा जिरे, मीठ आणि हळद. बर, जिरे घ्या. थोडे कमी घेऊया आपण. किती लागणार आहेत बघा. आपण साधारण 1-1.5 चमचा जिरे टाकले. बर, शहा जिरे सगळे टाका. हळद थोडी टाका. मीठ चालेल. मीठ घ्या. आता हे परत एकत्र मिक्स करून घ्यायचं. बर, आता हे आपण काढूया या बाउल मध्ये आणि कांदा खोबरं लसूण जे आहे ते वाटून घेऊया. ते वाटूया. बर, आता हे बारीक करून घ्यायचं का? हो. घ्या. लगेच झालं असेल हे बारीक. हो हो, बरोबर. अगदी छान झालं. वा. आता हे सगळं मिक्स करायचं. मिक्स करायचं आहे. बर, लसणाच्या पाकळ्या असल्यामुळे ते थोडंसं ओलसर झालं. ओलसर पण. चालतं का मग तसं ते? हो हो, बर. टिकतो हा मसाला वर्षभर. बर, आता हे आपण सगळं एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि मग आपला मसाला तयार. मसाला तयार. क्या बात आहे. मग आपण आता जरी मिसळ केली तरी हा मसाला घालू शकतो. हो हो. व्हेरी गुड. पटकन तुम्ही येऊन घ्या कोल्हापुरी स्पेशल मिसळ मसाल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. कोल्हापुरी मिसळ मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: धने, सुकं खोबरं, खसखस, कांदा, बेडगी लाल सुक्या मिरच्या, लसूण, मिरी, शहाजिरं, चक्रीफूल, लवंगा, दालचिनी, हळद, तमालपत्र, जायफळ, दगडफूल, पांढरे तीळ, जिरं, वेलची, पटना मिरची, बडीशेप, मीठ आणि खडा हिंग. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पटना मिरची आणि बेडगी मिरची भाजून घ्यावी. त्याच फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर कांदा भाजून तो एका प्लेट मध्ये काढून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये लवंगा भाजून घ्याव्या, खसखस भाजून घ्यावी. नंतर काळी मिरी, चक्रीफूल, दालचिनी, दगडफूल, जायफळ भाजावं. त्यानंतर बडीशेप आणि वेलची भाजावं. धने, सुकं खोबरं आणि पांढरे तीळ वेगवेगळं भाजून घ्यावं. खडा हिंग भाजून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्या भाजून घ्याव्यात. प्रथम मिक्सर मध्ये भाजलेली पटना मिरची आणि बेडगी मिरची वाटून घ्यावी. नंतर त्यामध्ये भाजलेलं मिश्रण वाटून घ्यावं. त्यामध्ये शहाजिरं, मीठ आणि हळद वाटून मसाला एका वाडग्यामध्ये काढावा. नंतर मिक्सर मध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून ते वाटून घ्यावं. हे कांदा खोबऱ्याचं वाटलेलं मिश्रण वाडग्यातल्या मसाल्यामध्ये एकजीव करून कोल्हापुरी मिसळ मसाला तयार करावा. कोल्हापुरी स्पेशल मिसळ मसाला आपण आता पाहिला. हो. दुसरा पदार्थ काय? मालवणी मसाला. बरं. आणि हा पदार्थ म्हणजे कशात वापरता येतो हा मसाला आपल्याला? जनरली नॉनव्हेज साठी वापरला जातो. त्याचा रस चांगला होतो. बर बर. मग या मालवणी मसाल्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. हो. बेडगी मिरची आहे, धणे, राई, काळी मिरी, हिंग, मीठ, दालचिनी, त्रिफळा आहे, शहाजिरे, हळद, लवंग, जिरे, दगडफूल, बडीशेप, खसखस आणि तमालपत्र. चला मग सुरुवातीला काय भाजायचं? मिरच्या पहिला भाजूया, बाकी नंतर सगळे पदार्थ आपण एकत्रित भाजून घेतले. ठीक आहे. मग अशी पण आपण फक्त मिरच्या आधी भाजून घेतल्या होत्या. तेल नाही घालायचं? थोडंसं तेल घालूया. साठवणीचे पदार्थ आपण हे मिरच्या भाजून घेतल्या. आता पुढे काय करायचं आपल्याला? आता आपण सगळे मसाले एकत्रित भाजून घ्यायचे आहेत. हळद आणि मोहरी सोडून. बर. मग धणे घालूया. हो. घ्या. मीठही नाही घ्यायचं त्याच्यात. बर. बडीशेप, खसखस, तमालपत्र, दगडफूल, जिरं, त्रिफळा त्याच्या बिया काढलेल्या आहेत. बरोबर. ही दालचिनी, मिरे घ्यायचे घ्या. आणि हे शहाजिरं, थोडंसं लवंग घ्यायचे. घ्या. ठीक आहे. मग आपण एक काम करूयात,
मालवणी मसाल्यासाठी लागणारे जे पदार्थ आपण एकत्रित घातलेत हे सगळे भाजून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. तर हे मसाले आपले भाजून झालेले आहेत व्यवस्थित. आपण हे आता काढूया यात. घ्या मग काढू. ठीक आहे, आता पुढे काय करायचंय? आता आपल्याला थोड्याशा तेलावर हिंग भाजायचा. हिंग भाजून घ्यायचा. घ्या मग तेल. आणि मोहरी आणि हळद आपल्याला मिक्सर मध्येच घालायची का थेट? हो हो. बर, घालूया हिंग. झाला हिंग भाजून? ठीक आहे, ह्याच्यात घालायचा. आता हे झाले आपलं सगळं भाजून. बरं, आता आपण हे मिक्सरला लावायचं आहे. बघूया. आता ही बारीक झालेली आहे. याच्यामध्ये आपण हे सगळे बाकी मसाले टाकायचे आहे. उरलेलं पण हळद, मीठ आणि मोहरी देखील टाकायचं आहे. लगेच घालायची? हो हो. बरं, आता मोहरी घालायची. घालू सगळी? हो. हळद आणि मीठ आणि परत एकदा बारीक करून घ्यायचं. ठीक आहे. झालाय मसाला. अगदी हा व्यवस्थित दळला गेला आहे. वा, मालवणी स्पेशल मसाला तयार आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काळी मिरी, मोहरी, धने, लवंगा, हळद, खडा हिंग, मीठ, दालचिनी, शहाजिरं, दगडफूल, बेडगी मिरची, बिया काढलेलं त्रिफळा, बडीशेप, खसखस आणि तमालपत्र. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये बेडगी मिरची भाजून घ्यावी. नंतर पॅन मध्ये धने, बडीशेप, खसखस, तमालपत्र, दगडफूल, जिरं, त्रिफळा, दालचिनी, काळी मिरी, शहाजिरं आणि लवंगा भाजून घ्याव्यात. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा हिंग भाजावं. मिक्सर मध्ये लाल बेडगी मिरच्या वाटून घ्याव्यात. नंतर त्यामध्ये भाजलेलं मिश्रण वाटून घ्यावं. त्यामध्ये मोहरी, हळद आणि मीठ घालून पुन्हा वाटून मालवणी मसाला तयार करावा. आता तिसरा पदार्थ मसाल्याच्या अजिबात जवळचा नाही असं मला दिसतंय. काय या रेसिपीचं नाव आहे? फ्रूट जॅम आहे. मिक्स फ्रूट जॅम. मिक्स फ्रूट जॅम. काय या रेसिपीसाठी साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. केळी आहे, पपई आहे, संत्र आहे, अननस, द्राक्ष आणि लिंबू, साखर आणि लिंबू. लिंबू याच्यासाठी आहे की केळाच्या काप काळे होऊ नयेत म्हणून लिंबू आपण वापरणार आहोत. त्याला आपण ऑलरेडी लावून ठेवलेला आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस ऑलरेडी केळाच्या कापांना लावून ठेवला आहे. बरं, ठीक. सुरुवातीला काय करायचं? पायनॅपल आपण वाफवून घेऊया थोडंसं. बरं, घ्या मग. त्याला आपल्याला पाणी, तेल कशाची गरज नाही? नाही. बरं, ठीक. वाफवून घ्यायचं पायनॅपल. बरं, म्हणजे झाकण ठेवायला लागेल. किती वेळ लागतो पायनॅपल वाफवून घ्यायला? 2 मिनिटं फक्त. बरं, ठीक. पुढे काय करायचं आपल्याला? ते काढून घ्यायचं आणि बाकी हे सगळे त्यात मिक्स करायचे. हे पहिलं स्मॅश करून घ्यायचे, चांगले कुस्करून घ्यायचं. कुस्करून घ्यायचं आहे. द्राक्ष पण. बरं, सुरुवातीला काय? द्राक्ष कुस्करून घेऊया. याच्यात समजा बिया असेल तर बिया काढून टाकूया. बरं, ठीक. हातानेच आपण हे कुस्करून घेऊया. बरोबर. मी तोपर्यंत पायनॅपल कुठपर्यंत वाफवलं गेला ते बघतो. झालाय का? चालेल, झालंय व्यवस्थित. आता गॅस बंद करूया. करा. पुढे काय? केळी घेऊया. बरं, हे पण त्याच्यात एकत्र मॅश करून घ्यायचं. बरं, घ्या. पुढे काय लागणार आहे? सगळे टाकलं तरी चालेल, फक्त साखर नाही टाकायची. साखर नंतर आपण याचं किती प्रमाण होत आहे. बरं, घ्या. पपईचे काप. आणि आता संत्र. आता काय? पायनॅपल घेऊया. पण घेऊया. बऱ्यापैकी मिक्स झालं. बरं, आता हे सगळं आपल्याला परत एकदा कुस्करून घ्यायचं. बरं, आता ही सगळी फळं आपण एकत्रित कुस्करून घेतलेली आहे. पुढे काय करायचं? जेवढं गर आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे. बरं, एक वाटी साखर आपण ऑलमोस्ट घेतली. आता मला वाटतं तेवढाच गर घ्यायला प्रमाणामध्ये गर घ्यायचा आहे. बरं, घ्या. पुरे घ्या. एकजीव करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. बरं, मिक्स झाल्यानंतर पुढची काय कृती आपली? काय नाही, हे असं घट्टसर होईपर्यंत याचा पाक होईल ना जरा. आता मग उतरवून बरणीत भरून ठेवायचं. ती झालं. किती वेळ लागतो हा जाम तयार व्हायला?
एक 10-15 मिनिटांमध्ये होतं आणि मग नंतर आपण लगेच तो खायला घेऊ शकतो. फॅन्टॅस्टिक. अशा प्रकारे तयार होईल मिक्स फ्रूट जॅम. आम्ही 10-15 मिनिटात छान तयार करून घेतो, एकजीव करून घेतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या या जॅमसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मिक्स्ड फ्रूट जॅम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननस, द्राक्ष, संत्र, पपई, केळं, साखर आणि लिंबू. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये अननसाचे तुकडे घालून फ्रायपॅन वर झाकण ठेवून ते वाफवून घ्यावेत. एका वाडग्यामध्ये द्राक्ष घेऊन द्राक्ष कुस्करून घ्यावीत. केळीच्या तुकड्यांना लिंबाचा रस लावून घ्यावा. कुस्करलेल्या द्राक्षांमध्ये केळीचे तुकडे, पपई, संत्र, वाफवलेले अननसाचे तुकडे घालून हे मिश्रण एकत्र कुस्करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये साखर घालून त्यामध्ये फळांचं मिश्रण घालावं. ते एकजीव करून त्याचा जॅम तयार करावा. ठाण्यातल्या अनुराधा मावशींच्या घरी आज आपण आलो आणि त्यांनी साठवणीचे पदार्थ आपल्याला करून दाखवले. खूप छान वाटलं मला तुमच्याशी भेटून, तुमच्याशी गप्पा मारून, तुमच्या फॅमिलीला भेटून आणि तुमच्याविषयी एवढं सगळं जाणून घेऊन. खरंच खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं. पण तुम्हाला कसं वाटलं आजच्या भागात? आम्हालाही छान वाटलं, संधी मिळाली त्याचा जास्त मनापासून समाधान वाटतंय. एवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो. बरोबर. आपल्या रेसिपीज पोहोचल्या, आपलं काम काय करतोय ते पोहोचलं. बरोबर. त्याबद्दल झी मराठीचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आणि एवढ्या छान रेसिपीज केल्याबद्दल झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. चला, अनुराधा मावशींसोबत आज आपण खूप मज्जा केली, छान शिकायला मिळालं. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा आणि शिवाय तुमच्याकडे आमच्यासाठी काही टिप्स द्यायला असतील तर त्याही आम्हाला कळवा. या सगळ्यांसाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. अनुराधा मावशींनी आपल्यासाठी केलेले हे 2 मसाले आणि हा मिक्स फ्रूट जॅम इथे तयार आहे. तुम्ही सुद्धा असे मसाले घरी ट्राय करा आणि ते कशात तरी वापरा आणि आम्हाला सांगा ते कसं लागलं. पण त्याआधी आपण सगळे इथे छान जमलो तर एक फोटो काढूयात. बघा तिकडे, 1 2 3, स्माइल प्लीज. परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, साठवणीचे पदार्थ. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.